परिहारात वेळ न जास्त घालवता आज तुमच्यासमोर जो विषय मी घेऊन येणार आहे, ज्या अभंगावर आज निरूपण तुमच्यासमोर मी करणार आहे, तो अभंग मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो आणि त्यानंतर आपण त्या अभंगाचं निरूपण पाहूया. हरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तडपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिण श्रीमुख आवडीने. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही पंचवटीपासूनच सुरुवात केली काय? तसं नाही. आजच्या प्रवचन किंवा आजच्या प्रवचन असेल किंवा कीर्तन असेल, या सेवेसाठी घेतलेलाच आजचा हा अभंग आहे आणि या अभंगावर मी तुमच्यासमोर निरूपण मांडणार आहे. कारण भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे आणि भगवंताचा परिचय या अभंगातून करून दिलेला आहे. मग आज आपण सर्वजण पंढरपुरामध्ये आलेलो आहोत, बरोबर. जरी आपण देहाने घरी असलो तरी मनाने सर्वजण आपण पंढरपुरात आहोत. मग प्रत्येकाला ओढ आहे त्या पांडुरंगाच्या स्वरूपाची, त्या भगवंताला पाहण्याची प्रत्येक साधकाला ओढ लागलेली आहे की नाही? आहे. मग त्या भगवंताचं वर्णन तर झालं पाहिजे की नाही? हो, तो भगवंत आहे कसा, दिसतो कसा. जरी तुम्ही आज घरी असाल तरीसुद्धा मी आज या अभंगातून प्रत्यक्ष तुम्ही पंढरपुरात आहात आणि प्रत्यक्ष पांडुरंगाच्या त्या रावडात देवळात त्या पंढरपूरच्या त्या पांडुरंगाच्या समोर तुम्ही त्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन घेतात. असा अनुभव प्रत्यक्ष अभंगातून आणून देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन. म्हणून सर्वांनी मी अतिशय थोड्या वेळात हे चिंतन मांडणार आहे. अतिशय सुंदर, रुचेल, पचेल आणि अभंगावर धरून, अभंगाला अनुसरून, अभंगाच्या एकही शब्दाच्या बाहेर न जाता, कुठेही वडाचं पान पिंपळाला आणि पिंपळाचं पान वडाला असं न करता, अभंगाचं जे मूळ असं अर्थाने जे चिंतन आहे त्या चिंतनाचं या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणून सर्वांनी आपण सुंदर या अभंगाचं चिंतन आहे ते आपण पाहूया. सर्वांनी या प्रवचन श्रवणाचा लाभ घ्यावा. सेवेसाठी निवडलेला आजचा अभंग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर. हा जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे, हा अभंग कुठल्या वारकऱ्याला परिचित नाही असं नाही. प्रत्येकाला हा अभंग परिचित आहे. मला तरी असं वाटतं की हा अभंग प्रत्येकाचा तोंडपाठ असण्यापेक्षा मला वाटतं कानपाठ असेल. हो, कारण की या अभंग पाठ करण्यासाठी गाता उघडून पाहिला आणि लिहून काढला आणि मग पाठ केला असेल असं बिलकुल नाही. प्रत्येक वारकऱ्याच्या कानपाठ असा हा अभंग आहे. हो, आणि असा कुठला वारकरी नाही की त्याचा हा अभंग पाठ नाही. जो वारकरी आहे त्याचा सर्वांचा हा अभंग पाठ आहे. आणि समजा ज्याचा हा अभंग पाठ नाही तो वारकरी नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा अभंग म्हणजे कसं आहे, कीर्तनाच्या सुरू होण्याच्या अगोदर सर्वात पहिले हा अभंग घेतला जातो. म्हणजे काही काही लोक म्हणतात लोकांना गोळा करण्याचा अभंग म्हणजे अभंग. असा हा सुंदर ते ध्यान असा सुंदर असा अभंग. त्या अभंगामध्ये परिचय करून दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबारांनी अभंगातून परिचय करून, भगवंताचा परिचय करून दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगेल, ज्याचा परिचय करून दिलेला आहे, ज्या देवाचा परिचय करून दिलेला आहे त्याच्यामध्ये त्या देवाचं नावसुद्धा घेतलेलं नाही, पण त्याचा परिचय करून दिलेला आहे. बघा तुम्ही नाव घेतले का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आलं नाव. करकटेवरी ठेवोनिया नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हेची ध्यान आलं नाव नाही.
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, आलं नाव नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने, आलं नाव. म्हणजे ज्याचं वर्णन करायचं आहे त्याचं नाव आलेलं नाही. पण नुसतं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी असं केलं आहे महाराज, परिचय अशा पद्धतीने करून दिला आहे की ते वर्णन केल्यानंतर त्याच्याशिवाय दुसरा देव आठवतच नाही. इतकं सुंदर परिचय त्या पांडुरंग परमात्म्याचा या अभंगातून. नाव तर त्याचं घेतलं नाही, पण त्याचाच परिचय अशा पद्धतीने करून दिला की त्याच्याशिवाय दुसऱ्याकडे लक्षण आपलं जात नाही. हो, तर बघा या भगवंताचा, विठ्ठलाचा, या पांडुरंगाचा परिचय या अभंगातून करून दिलेला आहे. भगवंताचा परिचय कशा पद्धतीने करून दिला आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया. मी 3 सूत्र तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांनी 3 सूत्रांच्या माध्यमातून भगवंताचा परिचय या अभंगातून करून दिलेला आहे. पहिलं सूत्र तुम्हाला सांगतो. भगवंताचा परिचय रूपाचा आणि स्वरूपाचा परिचय करून दिलेला आहे. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी भगवंताच्या रूपाचा परिचय करून दिला आहे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचा परिचय करून दिलेला आहे. चला पुढे दुसरं सूत्र सांगतो. भगवंताने स्थूल रूपाने देवाचा परिचय करून दिला आहे आणि दुसरा प्रकार सूक्ष्म रूपाने त्या देवाचा परिचय करून दिलेला आहे. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी भगवंताचा स्थूल रूपाने परिचय करून दिला आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी सूक्ष्म रूपाने भगवंताचा परिचय करून दिला. चला पुढे तिसरं सूत्र. भगवंताचा परिचय तटस्थ लक्षणाने परिचय करून दिला आणि दुसरं लक्षण स्वरूप लक्षणाने परिचय करून दिला. चला पहिल्या 3 चरणांमध्ये सुंदरते ध्यान उभे विठेवरी कर कटवरी ठेवण्या तुळशी आरगडा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणी विराजित, या 3 चरणांमध्ये भगवंताचा तटस्थ लक्षणाने परिचय करून दिला आणि शेवटचं तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने हा परिचय स्वरूप लक्षणाने परिचय करून दिला. बघा तुम्हाला 3 सूत्र मी सांगितली. आता या 3ही सूत्रांचा आपण बारकाव्याने या ठिकाणी विचार करूया कशा पद्धतीने भगवंत परिचय करून देतात. पहा, पहिला परिचय करून दिला, स्थूल रूपाने भगवंताचा परिचय करून दिला आणि पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल रूपाने भगवंताचा परिचय करून दिला आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपाने भगवंताचा परिचय करून दिला. बघा, स्थूल रूपाने परिचय करून देणे म्हणजे काय? ठळक ठळक ढोबळमानाने सांगणे, म्हणजे सोप्या पद्धतीने सांगणे. हे बघा, मानवीय वृत्ती कशी माहिती आहे महाराज? माणसाची वृत्ती, मी ज्यावेळेस D.Edला होतो ना, D.Edला असताना आम्हाला अध्यापन कसं करावं हे सांगत असताना आमचे प्राध्यापक सांगायचे की लहान बाळाला शिकवत असताना त्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे न्यायचं असतं. म्हणजे बालवाडीतल्या लेकराला शिकवत असताना डायरेक्ट जर तुम्ही 10वीचे सूत्र सांगत बसाल तर समजेल का हो? बिलकुल समजणार नाही, बिलकुल कळणार नाही. पहिले त्याला स्थूल रूपाने सांगावं लागतं. त्याला जर अक्षरांची ओळख करून घ्यायची असेल तर त्याला सांगावं लागतं, गणपतीचा फोटो दाखवावा लागतो आणि सांगावं लागतं बाळा गणपतीचा. चमच्याचा फोटो दाखवावा लागतो, त्याला सांगितलं चमच्याचा. अशा पद्धतीने त्याला शिकवावं लागतं. किंवा आकडेवारी जर शिकवायची असेल तर त्याला पहिले स्थूल रूपाने ती आकडेवारी शिकवावी लागते. म्हणजे त्याला सांगावं लागतं बाळ्या अशी वाटी काढायची, तुझ्या म्हाताऱ्याची काठी लावायची, तो झाला 1. म्हणजे पहिले स्थूल रूपाने काही पदार्थ समोर ठेवून त्याला सांगावं लागतं, स्थूल रूपाने सांगून सूक्ष्माकडे त्याला न्यावं लागतं. एक वेळेचं त्या बाळाला आकड्यांची ओळख त्याला एक वेळेची आपण जर करून दिली, स्थूल रूपाने त्या लेकराला त्या बाळाला आकड्यांची ओळख झाली की मग तो आयुष्यभर भविष्यामध्ये आकडे लावीत बसतो. विनोदाचा भाग सोडा, तर मानवीय वृत्ती ही कशी आहे महाराज? स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. बरोबर. मग भगवंताचं रूपसुद्धा या ठिकाणी स्थूलाकडून सूक्ष्माकडे भगवंताने या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे. बघा, मग त्याचप्रमाणे परमात्मा भगवंत देव जर आपल्याला समजून सांगायचं असेल, मानवी वृत्ती ही अतिशय सूक्ष्म पद्धतीने समजून घेत नाही, पहिले स्थूल रूपाने सांगावं लागतं. म्हणून भगवंत सांगतात की बघा, तुकोबाराय सांगतात बघा त्याच्याकडे बघा, तो कसा आहे, सुंदर आहे, तो कसा आहे, विटेवर उभा आहे, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत, कमरेवर त्याने हात ठेवलेला आहे, बघा रे त्याचे मकर, त्याचे कुंडल किती सुंदर आहे बघा, बघा त्याच्यानंतर त्याचा कंठ मणी बघा, असं स्थूल रूपाने वर्णन करतात. आणि मग शेवटी
जा अजून पुढे जा, आणि पुढे गेल्यानंतर महाराज सूक्ष्म रूपाने म्हणतात तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख. तर एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये परमार्थ करत असताना समर्थ सद्गुरूंनी सुद्धा परमार्थ अशा पद्धतीनेच शिकवला महाराज. अतिशय सोप्या भाषेत, अतिशय स्थूल रूपाने, अतिशय संसारातली प्रपंचातले उदाहरणं दिली, आणि उदाहरणं दिल्यानंतर त्या स्वस्वरूपाकडे नेलं. पहा ना महाराज, सद्गुरू महात्मे सांगतात, भाऊ मला सांग, हे जे अंगावर परिधान केलेलं हे काय? कापड आहे, बरोबर? मग मला सांग बाळा, हे कापड आहे, अजून बारीक विचार कर, हे खरंच कापड आहे का? मग पुढचं सांग म्हणतो नाही, हा धागा आहे. अजून बारीक विचार कर बाळा, धागा आहे का हा? नाही, हा तर कापूस आहे. म्हणजे याचं अधिष्ठान काय? कापूस आहे. संतांनी सोपी उदाहरणं सांगितली. सांग बाळा, हे काय? भिंत आहे. ही भिंत आहे? नाही. अजून बारीक विचार कर, काय? विटा आहेत. अजून बारीक विचार कर, नाही महाराज, माती आहे. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं असतं. मंदिरातला देव हा स्थूल रूपाने त्याला पहिले दाखवायचा असतो. भगवंताची संकल्पना त्याला त्याच्या डोळ्यासमोर ठेवायची असते, आणि नंतर त्या स्थूल रूपी त्या डोळ्याला दिसणाऱ्या त्या मूर्तीच्या रूपाने, फोटोच्या रूपाने तो एक भगवंत आहे, तो देव आहे असा स्थूल रूपाने समजून दिल्यानंतर महाराज त्याला सूक्ष्म रूपाने स्वरूपभूत असणारा परमात्मा समजून सांगावा लागतो. तो का म्हणे माझी ह्याची सर्व सुख. पहा, मी तुम्हाला या ठिकाणी अनेक तुमच्यासमोर उदाहरणं ठेवेल महाराज. उपनिषदामध्ये वर्णन करतात. उपनिषदात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी उपनिषद असं म्हणतं की भगवंताला जर पाहायचं असेल, त्या भगवंताचं स्वरूप जर पाहायचं असेल तर बुद्धी अतिशय सूक्ष्म ठेवावी लागते. ज्याची बुद्धी अतिशय सूक्ष्म झालेली महाराज, त्याला तो भगवंत दिसत असतो. स्थूलाकडून सूक्ष्माकडे मी विचार मांडतोय तुमच्यासमोर. आपली बुद्धी भगवंताला पाहण्यासाठी अतिशय बुद्धी ही सूक्ष्म रूपाला महाराज न्यावी लागते. महाराज उपनिषदामध्ये सांगितलं, दृश्यते अग्रया बुद्ध्या. दृश्यते अग्रया बुद्ध्या म्हणजे दृश्य असणारा तो परमात्मा आहे. अदृश्य असणारा जो परमात्मा आहे तो दृश्य रूपाने जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुमची बुद्धी अग्रया बुद्ध्या म्हणजे तुमची बुद्धी अग्र म्हणजे अतिशय बारीक, तुमची बुद्धी अतिशय बारीक करावी लागते, सूक्ष्म करावी लागते, आणि त्याच्यानंतर महाराज तो पाहायला मिळतो. म्हणून आपली बुद्धी ही बुद्धी शुद्ध रूपाने महाराज आपल्याला पहिले काय करावं लागेल? ही शुद्ध करावी लागेल. जी अनंत वासना अनंत कर्मानी जी अशुद्ध झालेली बुद्धी, ती बुद्धी आपल्याला पहिले स्वच्छ करावी लागेल, आणि त्याच्यानंतर तो भगवंत आपल्याला दिसेल. मग ती बुद्धी स्वच्छ करण्यासाठी कोणाजवळ जावं लागेल? तरी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरी ती कोवी तुमच्यासमोर आपल्यासमोर ठेवलेली मी तुमच्यासमोर ठेवतो. तरी गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा मळकटा धुतला जेणे. बुद्धीचा मळ ज्याने धुतलेला आहे, श्री गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर बुद्धीचा मळ ज्याने धुतलेला आहे ना, तोच महाराज विवेकावर जागृत राहतो. आणि बुद्धीचा मळ गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्या भगवंताचं रूप सूक्ष्म रूपाने पाहायला मिळतं. आता महाराज बुद्धी मळकट असलेली बुद्धी शुद्ध करणे म्हणजे काय? शुद्ध बुद्धी म्हणजे काय? शुद्ध बुद्धी म्हणजे ज्याच्यामध्ये भेदरहित परमात्मा आहे, परमार्थ आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठलं द्वैत नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणाहीबद्दल द्वेष नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणाहीबद्दल वाईट भावना नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये महाराज जीव भाव नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नाही, काम क्रोध लोभ ह्या गोष्टी ज्याच्या बुद्धीमध्ये नाही, त्याचीच बुद्धी खरी शुद्ध आहे. मग आपण आपापल्या पद्धतीने विचार करावा, आपली बुद्धी कुठपर्यंत शुद्ध आणि अशुद्ध आहे. आपल्या बुद्धीमध्ये जर आपण स्वतःला महाराज विवेकशील म्हणतो, पण महाराज चांगला बारीक विचार केला तर अतिशय अविवेकाचा अभाव त्या ठिकाणी असतो. कारण का? या भरकडलेल्या घाणेरड्या बुद्धीमध्ये दुसऱ्याबद्दल द्वेष असतो, दुसऱ्याबद्दल महाराज वाईट भावना असते. जर भगवंताने साधूने महात्म्याने संतांनी जर अद्वैत सिद्धांत आम्हाला दिला असेल, अद्वैत सिद्धांत म्हणजे सर्वभूती पाहे एक वासुदेव, हा जर सिद्धांत सद्गुरूने जर तुम्हाला तत्वमसी महावाक्याच्या माध्यमातून दिला असेल, तर मग मला सांगा, तुम्हाला संतांमध्ये भेद दिसावा, पंथांमध्ये भेद दिसावा, संप्रदायामध्ये भेद दिसावा,
पण तरीसुद्धा दिसतो. याचं कारण की अजून आपली बुद्धी शुद्ध धुतली गेलेली नाही. आम्ही सद्गुरूच्या सहवासात राहून सुद्धा आम्ही ती बुद्धी स्वच्छ धुवून घेतली नाही, तर बुद्धी ही स्वच्छ धुतली जाते, मळ तिचा जातो तो फक्त सद्गुरूंच्या सहवासात, असं ज्ञानोबारांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. ज्याची भगवंत त्यालाच दिसतो महाराज, ज्याची बुद्धी अतिशय शुद्ध रूपाला गेलेली, सात्विक रूपाला गेली, आणि ज्याची बुद्धी अतिशय सूक्ष्म झालेली आहे. म्हणून बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. महाराज आत्मज्ञान, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, या बुद्धीमध्ये निश्चय करावा लागतो त्या आत्मस्वरूपाचा. म्हणून संत सांगायचे ना, संत सांगतात, सद्गुरू महात्मे सांगतात, भाऊ चांगला बारीक विचार केला तर, बुद्धीचा निश्चय केला तर, जीवनामध्ये किती पांडित्य गाजवलं, किती ज्ञान संपादन केलं, किती महाराज आपण अभ्यास केला, किती शब्दांचे खेळ केले, पण जीवनामध्ये बुद्धीमध्ये निश्चय नसेल तर उपयोग नाही. संत सांगतात, भाऊ जीवनामध्ये सगळ्या साधना एक वेळेस नष्ट केल्या चालतील, सगळ्या साधना बाजूला ठेवल्या चालतील, पण बुद्धीमध्ये निश्चय काय बरं? हो, निश्चयात्मक पद्धतीने बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीमध्ये त्या आत्मस्वरूपाचा निश्चय करावा लागतो. त्यासाठी उदाहरण संत सांगतात. समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा एक उदाहरण सांगतात. ते सांगतात की भाऊ मला सांगा, तुमचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ती माझी बायको किंवा मी तिचा नवरा, हा मनामणीचा विषय का निश्चयाचा विषय? अहो तुम्हाला अजून हे तर मी पुढचं सांगितलं, तुम्हाला अलीकडे येऊन सांगतो. साखरपुडा झाल्या नुसता साखरपुडाच झाला तेवढ्यात ती पोरगी असा निश्चय करून येते की हा माझा नवरा आहे, आणि हा मुलगा असा निश्चय करून घेतो की ती माझी बायको आहे. म्हणजे अजून महाराज अंगावर अक्षता पडायच्या बाकीत, शुभमंगल सावधान व्हायचं बाकी, पण त्याच्या अगोदर निश्चय काय करून घेतला? मी तिचा नवरा, ती माझी बायको. म्हणजे लग्न व्हायच्या इतका निश्चय, संसारामध्ये तुमचा आमचा इतका निश्चय बळकट होतो महाराज, की आपण सगळ्या विधी व्हायच्या अगोदरच ती माझी बायको, तो माझा नवरा हा निश्चय पक्का करून घेतो. अरे मग संसारामध्ये साध्या गोष्टींचा निश्चय जर पक्का करून घेतात, मग सद्गुरूने तत्वमशी महावाक्याचा बोध दिला, अरे ते ब्रह्म तू आहेस, मग याचा निश्चय का होऊ नये? नाही होत महाराज, नाही होत. याला कारण का? आमचा अजून त्या बोधावर दृढ भाव नाही, आम्ही अजून त्या बोधाचा निश्चय आमच्या अंतःकरणामध्ये झाला नाही. म्हणून काही करू नका महाराज, फक्त साधूचा बोध प्राप्त झाल्यानंतर बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ती बुद्धी सूक्ष्म करा, त्या बुद्धीमध्ये निश्चय पक्का करा. हो, म्हणून स्थूलाकडून सूक्ष्माकडे जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगातून अगोदर स्थूल पद्धतीने भगवंताचा विचार मांडला, आणि मग शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपाने विचार मांडला. कारण की महाराज तुम्ही म्हणणार का होत नाही? हो, माणसाची मानसिकता अशी ना महाराज, भगवंताविषयी बोध देऊन देखील महाराज निश्चय होत नाही, कारण त्याची दृष्टी तो सूक्ष्म करत नाही, त्याच्यामुळे पाहण्याची दृष्टी सूक्ष्म करत नाही, त्याच्यामुळे तो निश्चय होत नाही. महाराज न्यायशास्त्रामध्ये अरुंधती न्याय सांगितला आहे. त्याला अरुंधती न्यायालाच महाराज त्या ठिकाणी चंद्रशाखा न्याय देखील म्हटलेलं आहे. चंद्रशाखा न्याय, अरुंधती न्याय म्हणजे काय? महाराज सांगतात की पौर्णिमेचा जो चंद्र, अमावस्येच्या नंतरचा जो शुद्ध प्रतिपदेचा जो चंद्र असतो, अमावस्येनंतर पहिला दिवस, अमावस्येच्या नंतरचा जो दुसरा दिवस असतो महाराज, तो शुद्ध प्रतिपदा असते, आणि त्या शुद्ध प्रतिपदेचा जो चंद्र असतो ना, तो चंद्र, त्या चंद्राची कोर बाहेर आलेली असते, ती दिसत नाही. तर मग एक मित्र गच्चीवर जातून त्याला सांगतो, आले तुला चंद्र दिसला का? आता महाराज तो प्रतिपदेचा जो चंद्र असतो तो अतिशय बारीक कोर आलेली असते, ती दिसत नाही, त्याला सूक्ष्म बुद्धीने पाहावी लागते. मग त्याचा मित्र म्हणतो, दिसला का तुला चंद्र? अहो नाही म्हणले, नाही दिसला मला. अरे बघ बघ बघ, दिसला का? अरे नाही दिसला. महाराज ती बारीक कोर असल्यामुळे त्याला तो दिसत नाही. मग त्याला ती बारीक कोर दिसून देण्यासाठी, तो चंद्र बारीक ती कोर निघालेला चंद्र दिसण्यासाठी, मग महाराज त्याचा मित्र म्हणतो, एक काम कर, ते झाड पाहिलं का? झाडाकडे बघ. हो पाहिला झाड. ती झाड पाहिल्यानंतर 3 फांद्या आहेत, पाहिल्या? हो पाहिल्या. त्याच्यानंतर ती तिसऱ्या क्रमांकाची फांदी पाहिली? त्या तिसऱ्या क्रमांकाच्या फांदीवर वरच्या डालीवर जा. पाहिलं. तर ती जी उजव्या साईडला झुकलेली जी डाळ आहे, त्या डाळीकडे बघ, त्या ढाळीच्या टोकाला तो चंद्र आहे. दिसला? महाराज तो म्हणतो, हो 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 दिसला बरं का.
म्हणजे अगोदर त्याला प्राथमिक स्वरूपामध्ये जो चंद्र बघ, त्या चंद्राची कोर त्याला दिसली नाही. मग त्या चंद्राची कोर पाहण्यासाठी त्याला स्थूलातून सूक्ष्माकडे घेऊन जावं लागलं. म्हणजे त्या झाडाकडे पहिले पाहायला लावलं आणि झाडाच्या माध्यमातून तीन फांद्यातून तिसरी फांदी निवडायला लावली. त्याच्यातून ती ढाळ निवडायला लावली आणि त्या ढाळीचा उजव्या साईडला महाराज जी ढाळ पडलेली त्या कोण्याला बघ, त्या कोपऱ्याला बघ, ते चंद्र दिसला. म्हणजे याच्यातून असं सांगायचं महाराज, चंद्र दाखवायचा होता पण तो चंद्र त्याला सूक्ष्म रूपाने दिसला नाही, म्हणून पहिले स्थूलाकडून सूक्ष्माकडे त्याला घेऊन जावं लागलं. व तसं सुंदर ते ध्यान उभे बिठेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गडा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. या अभंगामध्ये महाराज पहिल्या 3 चरणांमध्ये जगद्गुरु तुकोबाराने भगवंताचे वर्णन स्थूल रूपाने केलं आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबाराने त्या भगवंताचे वर्णन सूक्ष्म रूपाने केलं. तर अशा पद्धतीने महाराज या लक्षणांनी जगद्गुरु तुकोबार तसंच म्हणतात. जसं अरुंधती न्यायचा विचार आम्ही केला, त्याच पद्धतीने महाराज तुकोबार म्हणतात, तो बघा असा असा भगवंत दिसतो का? मग म्हणते नाही समजत आम्हाला. मग भगवंत म्हणले बघा, तुकोबार म्हणतात पहिले ते सुंदर भगवंताचं रूप बघा. पहिलं ती विटेवरचा उभा असलेला पहा, पहिला त्याचं करकटेवर हात ठेवून उभा आहे तो पहिला. त्याच्यानंतर महाराज त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी पाहिला. त्या भगवंताच्या कर्णरविंद महाराज कुंडले, मकर कुंडले पाहिला. आणि मग हे पाहिल्यानंतर अजून त्याच्यामध्ये आत गेल्यानंतर तो का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने, असा सूक्ष्म रूपाने तो परमात्मा पाहिला. म्हणून पहिलं सूत्र आपण पाहिलं या अभंगातून, स्थूलाकडून सूक्ष्माकडे त्या भगवंताचं वर्णन केलंय. पहिल्या 3 चरणामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी आरगळा काशी पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभणी विराजित. या 3 चरणामध्ये स्थूल रूपाने भगवंताचं वर्णन केलं आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपाने त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे. चला पुढे दुसरं सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं. ते सूत्र म्हणजे महाराज भगवंताचा परिचय, जो भगवंताचा परिचय करून दिलाय दुसरं सूत्र जे तुम्हाला मी सांगतो ते म्हणजे रूपाच्या पद्धतीने परिचय आणि स्वरूपाच्या पद्धतीने परिचय. दुसरं सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं. पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबारायांनी देवाचा रूपाने वर्णन केलेलं आहे आणि शेवटच्या चरणामध्ये भगवंताच्या स्वरूप रूपाने परिचय करून दिला आहे. बघा, पहिला जो परिचय जो करून दिलेला आहे महाराज, तो कशा पद्धतीने करून दिलेला आहे तर रूपाने परिचय करून दिलेला आहे. भगवंताचं रूप पहा. जगद्गुरु तुकोबार म्हणतात त्या भगवंताचं सुंदर असं रूप पहा. वेटेवर उभा आहे ते पहा, कमरेवर हात ठेवून उभा आहे ते पहा, मकर कुंडले पहा. अशा पद्धतीने महाराज त्या भगवंताचं रूपाचं वर्णन करतात. महाराज अशा पद्धतीने वर्णन का केलं बुवा, याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्ञानोबा म्हणतात, कसं बोटाने दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला. कसं बोटाने दाखवू तुला, असा निर्देश महाराज ज्ञानोबा करतात ना. मग असा निर्देश ज्ञानोबा करतात कसं बोटाने, जो भगवंत या इंद्रियाने दिसत नाही, इंद्रियांना गोचर असणारा तो परमात्मा, ठीक आहे ना, तो परमात्मा इंद्रियांना. आणि एक लक्षात ठेवा महाराज, रूपाचा जो संबंध आहे तो इंद्रियांशी येतो किंवा इंद्रियांचा संबंध हा रूपाशी येतो, बरोबर. या इंद्रियांना पंचेंद्रिय सांगितलेली महाराज. हो, वास्तविक पाहिलं डोळा, कान आहे की नाही, नाक, तोंड म्हणजे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श, हे पंचविषय सांगितलेले आहेत. इंद्रियांचा यांचा एकमेकांचा संबंध आहे आणि या दोघांचाही संबंध रूपाशी येतो महाराज. डोळेरूपी इंद्रिय हा महाराज एखाद्याचं रूप पाहतो, डोळ्याने एखाद्याचं रूप पाहिलं जातं, बरोबर. कानाने एखाद्याचं ध्वनिरूपाने श्रवण केलं जातं. स्पर्शाने एखाद्याला महाराज आपल्याला किंवा त्वचा असते, त्वचेच्या माध्यमातून एखाद्याचा स्पर्श केला जातो, आहे की नाही. नाकाच्या माध्यमातून एखाद्याचा गंध घेतला जातो, तोंडाच्या माध्यमातून शब्द बोलले जातात. मग हा जो सगळा संबंध आहे महाराज, इंद्रियांचा संबंध हा शरीराशी आहे आणि हा जगताशी आहे. आणि 3 त्रिपुटी ज्या सांगितल्या त्या त्रिपुट्याशी याचा संबंध आहे. मग मला सांगा, हे सगळं जगत महाराज या इंद्रियाशी, या भौतिक पदार्थाशी संबंधित आहे आणि रूपाचा विषय पाहण्याचा जो विषय, हा रूपाचा विषय जगताशी संबंधित आहे. मग मला सांगा, तो परमात्मा कसा आहे, तो त्रिगुणांच्या पलीकडे,
त्रिपुटीच्या पलीकडे, ठीक आहे ना. मग तीनही गुणांच्या पलीकडे असणारा परमात्मा हा रूपाने कशा पद्धतीने पाहिला जाईल, असा एक या ठिकाणी प्रश्न महाराज त्या ठिकाणी म्हणतात. महाराज म्हणतात, मनाची लखे न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, हे इंद्रिया कीर जोगे. महाराज सांगतात की हा सगळा संबंध पदार्थाशी आहे, आणि पदार्थाशी संबंध जर असेल तर मग तो भगवंत कसा पाहिला जाईल, हा इथं एक प्रश्न निर्माण होतो, ठीक आहे ना. मग महाराज सांगतात की विषय जे आहेत, विषय हा भगवंत नाही आहे, ठीक आहे ना. विषय हा भगवंत नाही, विषयाचा संबंध इंद्रियांशी आहे. मग महाराज या ठिकाणी रूपाने परिचय करून देत असताना आपल्याला याचा विचार कशा पद्धतीने करता येईल तर ऐका. महाराज एक लक्षात ठेवा, भगवंताचा परिचय रूपाने करून देत असताना शब्दाकडे लक्ष द्या बरं का. महाराज संत हे रूपाचा परिचय करून देत असताना भगवंताच्या स्वभावाचाही परिचय करून देतात. समजले शब्द समजून घ्या महाराज. संत हे रूप संतांना रूप बघायची सवय नाही, संतांना स्वरूप बघायची सवय आहे. काय म्हणतोय, संतांना रूप बघायची सवय नाही, संतांना स्वरूप बघायची सवय आहे. आणि आम्हाला म्हणजे जीवाला स्वरूप बघायची सवय नाही, आपल्याला रूप बघायची सवय आहे. आपण हे रूप पाहतो आहे की नाही, म्हणून आपण त्याच्यात अडकतो. जीवाला आपल्याला मानवाला रूप पाहायची सवय आहे, पण संतांना स्वरूप पाहायची सवय महाराज. म्हणून संत स्वरूपाचा विचार रूपाचा विचार मांडत असताना स्वभावाचा देखील भगवंताचा विचार मांडतात. ऐका, जगद्गुरू संतांना स्वरूप दृष्टीने पाहायची सवय आहे. म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांना चिमणीत देव दिसला, नामदेवांना कुत्र्यात देव दिसला, नाथबाबांना रेड्यात देव दिसला, नाथबाबांना गाढवात देव दिसला, आणि ज्ञानोबारायांना रेड्यात देव दिसला. कारण त्यांना स्वरूप पाहायची सवय. आम्हाला तुमचा आमचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हे जनावर तर जाऊ द्या, पण आम्हाला माणसात सुद्धा देव दिसेना, अशी आपली परिस्थिती आहे. कारण आपल्याला रूप पाहायची सवय, संतांना स्वरूप पाहायची सवय. म्हणून माझी विनंती असेल की आपण स्वरूप पाहायला शिका. या ठिकाणी महाराज सांगतात की जगद्गुरू तुकोबाराय वर्णन करतात. वर्णन करत असताना तो भगवंत विटेवर उभा आहे, करकटेवर हात ठेवून उभा आहे, बरोबर. मकर कुंडले आहेत, तुळशी हार गळा त्याच्या गळ्यामध्ये आहेत. मग भगवंताचं अशा पद्धतीने वर्णन करत असताना साधू संतांनी भगवंताच्या रूपाबरोबर त्यांच्या स्वभावाचा सुद्धा विचार या ठिकाणी मांडला. सुंदर चिंतने, लक्षपूर्वक आहे का. भगवंत उभा आहे, कशावर उभा आहे, कमरेवर हात ठेवून उभा आहे. रूपाचं वर्णन करतात, कमरेवर हात ठेवून उभा आहे. मग त्याच्या पाठीमागे त्या भगवंताचा स्वभाव काय हो. नुसतं रूपाचं वर्णन केलं म्हणजे असं नाही की करकटेवर हात ठेवलाय म्हणजे त्याच्या पाठीमागे काय कारण नसेल, विटेवर उभा आहे म्हणजे त्याच्या पाठीमागे कारण नसेल, गळ्यात तुळशी माळ घातली म्हणजे त्याचं, या सगळ्या गोष्टींचं कारण आहेत. ते कारण मी तुमच्यासमोर आज या प्रवचनातून सांगणार आहे. भगवंताच्या रूपाबरोबर स्वभावाचा परिचय जगद्गुरू तुकोबाराय कसा करून देतात ते ऐका. कमरेवर हात ठेवून तो भगवंत उभा आहे. भगवंत कमरेवर हात ठेवून उभा आहे, याच्यातून भगवंत काय परिचय तुकोबाराय काय स्वभावाचं वर्णन करून सांगतात तर ऐका. पांडुरंग अष्टक जर तुम्ही वाचलं महाराज संस्कृतमध्ये, तर त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की हा भगवंत भवसागर पार करून जाणारा तो परमात्मा आहे. असं वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये की हा जो भवसागर आहे, हा संसारूपी भवसागर हा माझ्या कमरेच्या खाली म्हणे. कमरेवर हात ठेवला आहे ना, हा भवसागर कमरेच्या खाली म्हणले, माझ्यापेक्षा कमरेच्या खाली म्हणले, बरोबर. मग कमरेच्या खाली जर आहे तर तुम्ही मला धरा किंवा माझ्याशी तुम्ही एकरूप व्हा, माझी भक्ती करा, माझा परमार्थ करा. तुम्ही जर माझी भक्ती केली तर हा भवसागर तुम्हाला सहज मी पार करून घेऊन जाणार. म्हणून तुमच्यासमोर एक ओवी ठेवतो, त्या ओवीच्या माध्यमातून वर्णन करतो. भवसागर तरिता का करीतो चिंता, पैल हुबा दाता त्याचे पायी घाला मिठी. त्याच्या पायी तुम्ही मिठी घाला महाराज. हा संसारूपी भवसागर तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही.
त्याच्या कमरेच्या खाली हा सगळा भवसागर, संसाररूपी भवसागर आहे. तुम्ही जर त्याच्या सहवासात गेले, त्याची भक्ती जर केली, तर महाराज हा भवसागर तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. कमरेवर हात ठेवून उभा आहे म्हणजे त्याच्या पाठीमागे तुमचा संसार सहज, तुम्ही जर त्याच्या सहवासात, त्याच्या भक्तीत गेलात, तर हा भवसंसार तुम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. हा स्वभाव त्याच्या पाठीमागे सांगतात. चला पुढे दुसरं वर्णन केलेलं आहे की विटेवर तो उभा आहे. देव विटेवर उभा आहे, याच्या पाठीमागे त्याचा नेमका काय स्वभाव सांगितला आहे महाराज? त्याच्या पाठीमागचा स्वभाव तुम्हाला सांगतो. विटेवर उभा आहे. आता वास्तविक जर पाहायला गेला तर एवढा महाराज विश्वाचा परमात्मा, विश्वाचा दाता, तो काय केलं महाराज? पुंडलिक राय आईवडिलांची सेवा करत होते. आईवडिलांची सेवा करत असताना भगवंत त्यांच्या भेटीसाठी आले आणि त्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर महाराज सांगितलं की हे पुंडलिक, आम्ही तुला भेटायला आलो आहे. त्यावेळेस पुंडलिकाने जवळ असलेली विट घेतली आणि धुडकावून लावली आणि सांगितलं, या विटेवर उभे राहा तुम्ही. महाराज मला सांगा, एवढा मोठा विश्वाचा परमात्मा, अहो साधा नगरसेवक असला, साधा नगरसेवक जर महाराज निवडला तर त्याला असं वाटतं मला चांगलं खातं भेटलं पाहिजे, मला चांगली खुर्ची भेटली पाहिजे, तो खुर्चीची इच्छा करतो. मग मला सांगा, हा तर विश्वाचा परमात्मा आहे, त्रैलोक्याचा दाता आहे. आणि साधू संतांनी महाराज जर त्यांची अभंग रचना जर पाहिली तर संतांनी तक्रारही केलेली, एवढा विश्वाच्या परमात्म्याला तू एवढीशी छोटीशी वीट, एक पाय सुद्धा मारणार नाही, एक पाय जर ठेवला तर दुसरा पाय खाली जाईल, एवढी छोटीशी जागा तू त्याला उभी राहायला दिली, असा कसा तू महाराज हे झाला? अशा पद्धतीने तक्रार संतांनी पुंडलिकाच्या संदर्भाने केलेला आहे की नाही? महाराज या ठिकाणी सांगतात की मग याचं विटेवर उभा आहे, याच्या पाठीमागे त्या भगवंताचा स्वभाव नेमका काय महाराज? तो स्वभाव सांगतात. याच्यातून महाराज त्या भगवंताचा, भक्ताविषयीचा भाव प्रकट करून दाखवतात. म्हणजे काय की पुंडलिकाने साधी वीट फेकली आणि भगवंताचा त्या भक्ताविषयी किती निष्ठावंत भाव होता पहा. तर तो भगवंत त्या भक्ताच्या निष्ठेपायी एवढ्या छोट्याशा त्या विटेवर तो उभा राहिला. हा त्याच्या पाठीमागचा महाराज भाव आहे, त्याचा स्वभाव आहे. म्हणजे भगवंताच्या रूपाबरोबर त्याचा स्वभाव सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे आपलं वर्णन काय चाललंय? रूपाकडून स्वरूपाकडे. अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये सुंदरते ध्यान उभे विठेवर या अभंगाचं चिंतन चाललंय चकवे बाबा. तर मग त्याच्यामध्ये स्वरूप 3 चरणांमध्ये रूपाचं वर्णन केलं आहे, शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. हा विषय आमचा या ठिकाणी चाललेला आहे. तर महाराज या ठिकाणी भगवंताचा आणि त्याच्यामध्ये रूपवर्णन करत असताना त्या रूपाबरोबर त्याचा स्वभावाचा विचार या ठिकाणी मांडतोय मी तुमच्यासमोर. तर आता तिसरा प्रकार तुम्हाला सांगतो, रूपाबरोबर त्याच्या स्वभावाचा विचार. त्याचा स्वभावाचा विचार, गळ्यात तुळशी हार, गळ्यामध्ये त्याची तुळशीची हार आहे. महाराज गळ्यामध्ये तुळशीचा हार ज्याच्या गळ्यात आहे तो परमात्मा, मग ज्याच्या गळ्यात नाही तो नाही का? असं नाही. गळ्यामध्ये तुळशीचा हार याच्या पाठीमागचा त्याचा स्वभाव मी तुम्हाला सांगतो महाराज. त्याच्या पाठीमागचा स्वभाव असा आहे की आपल्याला उदाहरण तुमच्या समोर येईल. उदाहरण तुमच्या समोर ठेवतो की जालंधर राजा त्याची पत्नी वृंदा आहे की नाही. जालंधर राजा महाराज हा जो होता, अतिशय महाराज अन्याय त्याच्या माध्यमातून व्हायची, राक्षसी प्रवृत्ती होती, त्याला संपवायचं होतं. मग महाराज त्याला संपवण्यासाठी स्वतः विष्णूला यावं लागलं आणि महाराज रुंदेचं महाराज जे वृंदा होती तिची बायको, तिची पतिव्रता भंग करावं लागलं. आणि तिचा पतिव्रता भंग झाल्यानंतर, म्हणजे वेळ मला कमी असल्यामुळे मी पूर्ण चरित्र सांगत नाही, तुम्हाला शॉर्ट स्वीट सांगतो. आपल्याला अजून पुढे खूप अभंगाचं मोठ्या स्वरूपामध्ये चिंतन मांडायचं आहे. मग त्या ठिकाणी महाराज भंग झाला आणि त्या ठिकाणी जालंधरला मारून टाकल्यानंतर वृंदा म्हणे स्वामी विष्णू भगवंताला सांगितलं, अहो म्हणले तुम्ही माझ्या नवऱ्याला तर मारून टाकलं, पण मग आता माझाही उद्धार करा, त्याचा उद्धार करून टाकला, माझाही उद्धार करा, माझं काय? मग त्यावेळेस सांगितलं, वृंदे काळजी करू नको, तू माझ्या गळ्यामध्ये तुळशीच्या रूपाने तू नेहमी राहशील. म्हणजे ही मागणी केली की बा तुला काय हवंय ते सांग. विष्णूने मागणी केली, सांगितलं तुला काय हवं ते सांग. त्यावेळेस वृंदेने असं सांगितलं की मला तुमच्या गळ्यामध्ये परिधान करा. महाराज ज्यावेळेस वृंदेला त्या ठिकाणी सती गेल्यानंतर तिच्या राखेमधून महाराज 2 झाडं तयार झाली. एक तुळशीचं झाड आणि दुसरं आवळीचं झाड. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला आणि आवळीच्या झाडाला पूजलं जातं.
त्याचं पूजन केलं जातं. म्हणून त्या रुंदेला महाराज त्या ठिकाणी वरदान दिल्यामध्ये तो भगवंत त्या भक्ताला सतत आपल्या हृदयाशी काय करतो, आपल्या गळ्यामध्ये परिधान करून ठेवतो. अशा त्या पद्धतीने त्या भगवंताचा रूपाबरोबर त्याचा स्वभावाचं देखील त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मग असं या भगवंताचं रूप आहे. त्या रूपामध्ये जे रूपाचं वर्णन पहिल्या 3 चरणामध्ये केलेलं आहे, त्या रूपामध्ये एक एक घटकेमध्ये एक एक घटनेमध्ये त्याचा स्वभावाचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की पुढे गेल्यानंतर महाराज अशा पद्धतीने त्या भगवंताचा स्वभाव जर पाहिला, मग असा जो स्वभावाचा परमात्मा आहे, मग त्याचं नेमकं मूळ स्वरूप कसं आहे, असा जो स्वभाव रूप असणारा परमात्मा जो भक्तांच्या साधकांच्या संतांच्या हितामध्ये जो सतत असतो, असा रूपात्मक असणारा परमात्मा, त्याचा नेमका स्वभाव कसा आहे, असा स्वभाव रूप असणारा परमात्मा तो कसा आहे, तर तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडणे. आणि मग असं शेवटच्या चरणामध्ये महाराज त्या ठिकाणी स्वरूप लक्षणाने त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. स्वरूप रूपाने भगवंताचा परिचय करून दिला आहे. हे 2 सूत्र आपण पाहिली. स्थूलाकडून सूक्ष्माकडे भगवंताचा परिचय, रूपाकडून स्वरूपाकडे भगवंताचा परिचय. आता 3रं सूत्र मी तुम्हाला सांगतो या अभंगातून आलेलं. ते 3रं सूत्र म्हणजे तटस्थ लक्षणाने भगवंताचं वर्णन आणि स्वरूप लक्षणाने त्या भगवंताचे वर्णन केलेलं आहे. महाराज तटस्थ लक्षणाने पहिल्या 3 चरणामध्ये सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतळी हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, या 3ही चरणांमध्ये भगवंताचं तटस्थ लक्षणाने वर्णन केलं. आणि तुका म्हणे माझे ह्याचे सर्व सुख हे स्वरूप लक्षणाने वर्णन केलं. महाराज आता तटस्थ लक्षणाने वर्णन केलं. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण म्हणजे काय, त्याची व्याख्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तटस्थ लक्षण म्हणजे काय, ज्या पदार्थाने परिचय होतो, ज्या पदार्थाने परिचय होतो तो पदार्थ परिचय झाल्यावर बाजूला पडतो, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. समजलं महाराज? पुन्हा ती व्याख्या तुम्हाला म्हणून दाखवतो. ज्या पदार्थाने परिचय होतो, ज्या पदार्थाने परिचय होतो तो पदार्थ परिचय झाल्यावर पुन्हा बाजूला पडतो, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. म्हणजे वेगळा न होता परिचय करून वेगळं होऊन परिचय करून देणे म्हणजे तटस्थ लक्षण. ठीक आहे. आता स्वरूप लक्षणाची व्याख्या तुम्हाला सांगतो. ज्या पदार्थाचा परिचय करून दिल्यानंतर ते लक्षण लक्ष्याशी एकरूप होते, त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. म्हणजे ज्या पदार्थाचा परिचय करून द्यायचा आहे, ज्या लक्षणाने त्या लक्ष्याचा परिचय करून दिला की त्याच्यात ते एकरूप होऊन जातं, त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. आता ह्या व्याख्या तुम्हाला जरा वेदांताच्या व्याख्या तुम्हाला अवघड वाटत असेल, तुम्ही प्रवचन झाल्यावर हा सेव्ह झाल्यानंतर पुन्हा ऐका. मी केव्हा हे सोपं करून देण्यासाठी तुम्हाला उदाहरणं देतो. म्हणजे उदाहरणं दिल्यानंतर तुम्हाला या व्याख्या तुम्हाला समजून जातील. तटस्थ लक्षण म्हणजे काय. तटस्थ लक्षण म्हणजे अतिशय सोप्या भाषेने मी तुम्हाला सांगितलं, वेगळं न होता परिचय ते होतो, वेगळं न होता परिचय करून देणे म्हणजे स्वरूप लक्षण, आणि वेगळं होऊन परिचय करून देणे म्हणजे तटस्थ लक्षण. ऐका महाराज, एक उदाहरण तुमच्यासमोर मी ठेवतो. काय झालं, एक गृहस्थ गावामध्ये गेला, एका गावाला गेला. गावाला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणे महाराज मला खंदारे महाराजांचा घराचा परिचय सांगा. मग आता त्या ठिकाणी खंदारे महाराजच्या घराचा परिचय सांगा असं म्हटल्यानंतर चौकात लोक बसलेलीच होती. मग त्यांनी काय सांगितलं, म्हणे बघा ते जे घर दिसतंय त्या ज्या घरावर कावळा बसलेला आहे, ज्या घरावर कावळा बसलेला आहे ते खंदारे महाराजचं घर आहे. महाराज परिस्थिती अशी घडली, तो माणूस त्या दिशेने गेला. त्या दिशेने गेल्यानंतर काय झालं, ज्या घरावर कावळा बसला होता तो उठला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. हा त्या कावळ्याच्या मागं गेला त्या घराकडे. प्रकार असा घडला, तो कावळा पुन्हा उठला आणि 3ऱ्या घरावर जाऊन बसला. परत त्या घराकडे तो माणूस गेला. महाराज तो कावळा त्या घरावरून उठला आणि 4थ्या घरावर जाऊन बसला. म्हणजे तो ज्या ज्या घरावर उठून बसायचा त्या घराकडे हा अख्खं गाव हिंडून आला, पण याला काही खंदारे महाराजचं घर सापडलं नाही. हा पुन्हा त्या चौकात आला. चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं, का हो या माणसाचा परिचय सांगा, खंदारे महाराजांचं घर कुठे. अहो म्हणे तुम्हाला सकाळी सांगितलं नाही का, सकाळी सांगितलं ना तुम्हाला ते घर आहे म्हणून. अहो नाही म्हणले मी, तुम्ही म्हणले जे कावळा बसलेलं घर आहे ते त्यांचं घर आहे. तो कावळा उठून दुसऱ्या घरी जायचा म्हणले. काय करू मी. मग दुसरा माणूस चांगला होता आहे की नाही, सद्विवेक बुद्धीचा आहे की नाही. सचिन महाराज चकवे सारखा सद्विवेक बुद्धीचा माणूस होता. तो म्हणे अरे एक काम कर,
जाऊ दे म्हणे, मी तुला सांगतो त्यांचं घर कुठलं आहे. म्हणे ते निळ्या रंगाचं घर पाहिलं का, निळ्या रंगाचं घर? म्हणे हो, निळ्या रंगाचं घर जे आहे ना ते खंदारे महाराजचं घर आहे. महाराज हा त्या घराजवळ गेला. त्या घराजवळ गेल्यानंतर बरोबर त्या घरामध्ये प्रवेश केला आणि तिथे महाराज भेटले. दृष्टांत संपला. आता महाराज घराचा परिचय कावळ्याच्या माध्यमातून करून दिला, पण कावळा सतत जागा बदलत होता. जागा बदलत असल्या कारणाने या माणसाची फजिती झाली आणि महाराज त्याच्या ध्येयापर्यंत तो पोचू शकला नाही. मग त्याच पद्धतीने निळ्या रंगाचं घर आहे असं म्हटल्यानंतर तो निळा रंग त्या लक्ष्यापासून वेगळा झाला नाही, त्याच्याशी एकरूप असल्या कारणाने याला त्याचं ध्येयात्मक असणारं घर सापडलं. म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की जो पदार्थ महाराज आपल्याला हवा आहे त्या पदार्थाच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करतो आहे की नाही. ज्या लक्ष्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे त्या लक्ष्याशी लक्षण बदललं की महाराज त्या ठिकाणी फजिती होत असते. पण लक्ष्याशी लक्षण एकरूप झालं, त्या लक्ष्याशी लक्षण एकरूप झालं की महाराज त्या ठिकाणी त्या स्वस्वरूपाचं दर्शन आम्हाला होत असतं. याच्या ठिकाणी महाराज वर्णन करत असताना साधू संत म्हणतात की वेगळं न होता परिचय करून देणे म्हणजे स्वरूप लक्षण. कारण तो निळा रंग वेगळा झाला नाही, त्याशी एकरूप झालेला होता, त्या घराशी एकरूप झालेला होता, मग त्या स्वरूपाचं लक्षण त्या ठिकाणी झालं. आणि महाराज पदार्थ म्हणजे वेगळं होऊन परिचय करून दिला. त्या कावळ्याने वेगळं होऊन महाराज परिचय करून दिला म्हणून त्याला वेगळ्या वेगळ्या घरी जावं लागलं. हे तटस्थ लक्षण झालं. महाराज या ठिकाणी पुराणामध्ये जर आपण गेलं तटस्थ लक्षणाचा विचार करत असताना आता या अभंगाचा विचार आपण तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण याच्या माध्यमातून आपण या अभंगाचा विचार करतोय. मग आता सुंदर असं वर्णन केलेलं आहे. सुंदर ते ध्यान सुंदर, त्या भगवंताचं रूप कसं आहे? सुंदर. तटस्थ लक्षणाचा विचार करतोय बरं का. मग त्या भगवंताचं रूप जर सुंदर असेल तर मला या ठिकाणी एक शंका तुमच्या समोर ठेवतो. ती शंका अशी ठेवतो की महाराज भगवंताचं रूप हे सुंदर आहे, तर मग हिरण्यकश्यपच्या काळामध्ये हिरण्यकश्यपला फाळण्यासाठी जो अवतार घेता नरसिंह रूपाचा ते रूप सुंदर आहे का? सांगा मला. विचार करा, ते रूप सुंदर आहे का? नाही ना महाराज. अर्ध शरीर मानवाचं आणि मुंडकं महाराज सिंहाचं रूप सुंदर आहे का? नाही ना महाराज. मग कसं त्या भगवंताशी आपल्याला एकरूपता साधता येईल? याला तटस्थ लक्षण म्हणतात. महाराज त्या नरसिंह अवतारामध्ये त्याने त्या नखाने सगळं फाडल्यानंतर रक्तबंबाळ झालं, तोंड रक्तबंबाळ झालं, हात रक्तबंबाळ झाले. हे असं स्वरूप काही आपल्याला गोड वाटेल का? नाही महाराज. चला पुढे. आता तो भगवंत विटेवर उभा आहे. आता मला सांगा, तो भगवंत विटेवर उभा आहे, मग आपण जर वामन अवतारामध्ये गेलो तर मग तो वामन अवतारामध्ये विटेवर उभा आहे का हो? आहे की नाही? नाही. मग चला पुढे. तो त्या भगवंताच्या कमरेवर हात ठेवून तो भगवंत उभा आहे. मला सांगा, याच्यामध्ये कमरेवर हात ठेवून उभा आहे, मग तो भगवंत त्रेतायुगामध्ये रामाच्या अवतारामध्ये त्याने तर रावण समोर आल्यावर हात बाजूला करून त्यांनी धनुष्य हातात घेतला. तिथे जर कमरेवर हात ठेवून जर उभा राहिला असता तर परिस्थिती काय घडली असती? कमरेवर हात ठेवून जर उभा राहिला असता तर महाराज रावण समोर आला असता तर अवघड काम झालं असतं ना. म्हणजे तिथे कमरेवर हात आहे का? नाही. रामाच्या अवतारामध्ये कमरेवर हात नाही. आता मग पुढे जर विचार केला तर त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. या अभंगामध्ये म्हणतात त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. मग इतर अवतारामध्ये महाराज तो हार आहेच असं आहे का? नाही. मग यालाच महाराज तटस्थ लक्षण म्हणतात. आला का लक्षात? यालाच तटस्थ लक्षण म्हणतात. तटस्थ लक्षण म्हणतात म्हणजे वेगळं होऊन त्याचा परिचय करून देणे. इथे वर्णन केलेलं सुंदर रूप आहे, कमरेवर हात ठेवून उभा आहे, विठेवर उभा आहे, तुळशीमाळ गळा आहे, पण ही सगळी लक्षणं इतर अवतारामध्ये नाही ना. आहे का? नाही. वेगळं झालेलं आहे, वेगळा होऊन परिचय करून दिला आहे त्या भगवंताने. मग यालाच तटस्थ लक्षण म्हणतात. आहे की नाही? याला तटस्थ लक्षण म्हणतात. मग चला पुढे. मग या तिघही पहिल्या तीन चरणामध्ये सुंदरते ध्यानोबे विठेवरी या तीनही चरणामध्ये भगवंताचा जो परिचय हा परिचय तटस्थ लक्षणाने करून दिला. मग आता हा विटेवर उभा असलेला परमात्मा हा कायमस्वरूपी विटेवरच उभा राहिला असेल का हो? मला तुम्हाला प्रश्न आहे. कधी विटेवरून खाली उतरला नसेल का? उतरला ना महाराज. जनाबाईच्या जर घरामध्ये गौऱ्या रोवण्यासाठी आणि दळण काढण्यासाठी जर गेला असेल
तर मग विटेवर उतरूनच गेला की खाली? हा, नामदेवरायांच्या घरी जेवण्यासाठी ज्यावेळेस नामदेवराय आमंत्रण देण्यासाठी आले त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, देवा तू माझ्या घरी जेवायला चाल. भगवंत म्हणतात, अरे मी इथं उभा आहे, मी जर तुझ्याबरोबर आलो तर इथं खाली दिसलं तर सगळे भक्त म्हणतील विठ्ठल गेला कुठं. नामदेव म्हणतात, काळजी काय करतोय देवा, तू तर मी तुझ्या जागेवर उभा राहतो, आहे की नाही. मग त्या नामदेवराच्या घरी जेवण्यासाठी विटेवर उतरून गेलास की नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी महाराज आपण म्हणतो की तो विटेवर उभा आहे तोच तो देव आहे, करकटेवरी हात ठेवून उभा आहे तोच देव आहे की नाही. मकर कुंडले घातले असं जर तुम्ही म्हणत असाल तर ही लक्षणं इतर अवतारामध्ये दिसून येत नाही. तर महाराज हे जे वर्णन आहे ना, हे तटस्थ लक्षणाने वर्णन केलेलं आहे. मग म्हणून या पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षणाने वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये भगवंताचं वर्णन तुकोबार आहे स्वरूप लक्षणाने वर्णन करतात. तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. महाराज या तिघही सूत्राच्या माध्यमातून मी तुमच्या समोर या ठिकाणी वर्णन त्या भगवंताच्या त्या स्वरूपाचं वर्णन करून देण्याचा परिचय किंवा अनुभव तुम्हाला या ठिकाणी करून दिला. आता भगवंत तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तो परमात्मा कसा आहे, सुखरूप आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने, तो भगवंत कसा आहे, सुखरूप आहे. सुखरूप असा आहे आणि महाराज ते भगवंताचे जे सुखरूप असणारं स्वरूप आहे ते अतिशय सूक्ष्म आहे. हा महाराज हे सुख कसं आहे महाराज, सुख पाहता जवा पाडे. सुख कसं आहे, अतिशय महाराज क्षणिक आहे. तुम्हाला सांगतो, सुखाची व्याख्या करत असताना किंवा सुखाचा विचार मांडत असताना हा क्षणाला येतं, क्षणात निघून जातं महाराज. सुखाचा विचार करत असताना साध्या एखाद्याचं आपल्यापेक्षा जास्त सुख वाढलं, एखाद्याला जर महाराज एखाद्याचं आपल्यापेक्षा जास्त आनंदी झाला, सुखी झाला तर आपण लगेच दुःखी होतो की नाही. या जगाच्या पाठीवर आपला एखादा दुसरा माणूस सुखी झालेला हे आपल्याला पाहवत नाही. इतकं हे सुख कसं आहे महाराज, सूक्ष्म आहे. असा तो परमात्मा आहे, सूक्ष्मरूप सुखरूप असणारा तो परमात्मा. तुका म्हणे माझी याची सर्व सुख. महाराज हेच अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळशीहार गळा कासे पितांबर. तर 3 सूत्राच्या माध्यमातून मी तुमच्या समोर या भगवंताचं स्वरूपाचं वर्णन तुम्हाला करून दाखवलं. महाराज स्थूलाकडून सूक्ष्माकडे या अभंगातून तुकोबाराने वर्णन केलं आहे, रूपाकडून स्वरूपाकडे भगवंतांनी या अभंगातून वर्णन केलं आहे आणि तटस्थ लक्षणाकडून स्वरूप लक्षणाकडे अशा या 3 सूत्रांच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांनी या अभंगाचं वर्णन केलेलं आहे आणि ते तुमच्या समोर मी केलेलं आहे. आता चला पुढे दुसरा भाग. आता ह्या 3 सूत्रांच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी या ठिकाणी विषय मांडला. आता पहिल्या चरणात जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान. आता ते भगवंताचं रूप कसं आहे महाराज, सुंदर आहे. आता सुंदर असं तुम्ही सगळेजण म्हणतायत महाराज. पण प्रश्न असा निर्माण होतो, शंका अशी निर्माण होते, कुठल्या अर्थाने तुम्हाला सुंदर वाटतो. आता भगवंताचं रूप सुंदर आहे, आपण सुंदरची व्याख्या कशी करतो महाराज, आपण ढोबळ मनाने. जो गोरा आहे तो सुंदर आहे, आपण आहे की नाही करतो की. जो गोरा असतो बुवा तो सुंदर असतो, म्हणजे गोऱ्या माणसाला आपण सुंदर म्हणतो. मग मला सांगा, हा भगवंत गोरा आहे की काळा आहे, कसा आहे, अनादी काळा आहे की नाही, बहु काळा, टाईचाची काळा, अनादी बहु काळा. असं सौंदर्याचे लक्षण करत असताना जो गोरा असतो तो सुंदर असतो असं आपण म्हणतो. पण भगवंताचा हा महाराज अनादी काळा आहे, मूळचाच काळा आहे, मग हा कसं काय सुंदर असू शकतो, आहे की नाही. आता समजा उदाहरण तुम्हाला सांगतो. मग तुम्ही म्हणणार महाराज नाही असं नाही, चेहऱ्यानेच गोरा असला म्हणजे सुंदर असतो का, नाही. अगदी बरोबर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला सौंदर्याचे 2 प्रकारातून विचार मांडतो. चेहऱ्याने गोरा असला म्हणजे सुंदर असतो असं काही नाही. सौंदर्य 2 प्रकारातून तुम्हाला सांगतो. एक रूपात्मक सौंदर्य आणि एक गुणात्मक सौंदर्य. रूपात्मक सौंदर्य जे रूपाने महाराज शरीराने दिसतं ते सौंदर्य, आणि आतल्या गुणाने तुमचे आतले गुण कसे आहेत, चांगले वाईट, या गुणातून त्याचं सौंदर्य दिसून येत असतं. मग भगवंत जरी काळा असला तरी त्याचं गुणात्मक, हे बघा, सौंदर्य रूपात्मक सौंदर्य आणि गुणात्मक सौंदर्य. रूपात्मक सौंदर्यामध्ये तळजोड होऊ शकते, पण
रूपामध्ये किंवा सौंदर्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही बरं का, एवढं लक्षात ठेवा. हो, तुम्ही मुलगी पाहायला गेले बरोबर, मुलगी गोरी आहे, गोमटी आहे, आवडली तुम्हाला बरोबर. आवडल्यानंतर तिचे गुण जर चांगले नसतील तर, समजा मुलगी गोरी आहे पण ती तुम्हाला महाराज कीर्तनाला पण जाऊ देत नाही आणि वारीला पण जाऊ देत नाही, रात्रंदिवस शिव्या घालते, असे तिचे गुण, मला सांगा ती सुंदर असूनही तुम्ही आज तिला करणार का? नाही करू शकत. समजा मुलगा आहे, तुम्ही मुलगा पाहायला गेले, मुलगा दिसायला चिकना चोपडा आहे, गोरा गोमटा आहे बरोबर. गोरा गोमटा असू द्या, सुंदर असू द्या, गोरा असू द्या, पण महाराज रोज संध्याकाळी महाराज त्याला गटारीत लोळल्याशिवाय जमत नाही. असे जर ज्याचे गुण असतील तर जमेल का? नाही. गुणांमध्ये एक वेळेस तळजोड, रूपामध्ये तळजोड होऊ शकते पण गुणामध्ये नाही. गुण महत्त्वाचे. मग ठीक आहे, भगवंताचं रूप काळं आहे, आम्ही त्याला ॲक्सेप्ट करतो, मग त्याचे गुण चांगले आहेत का असं तुम्ही म्हणत असाल तर मग गुण तरी कुठले चांगले येतो त्या देवाचे सांगा ना मला तुम्ही. त्याने तर आजपर्यंत चोऱ्याच केल्या आहे की नाही, आजपर्यंत त्यांनी राजकारणच केलं आहे की नाही, आजपर्यंत त्यांनी चोऱ्या केल्या, राजकारण केलं, 16,000 किती आहे की नाही, 16,000 किती अशा बायका केल्या महाराज त्याने आहे की नाही. मग इतक्या बायका करणारा, समजा एक बायकोपासून 2 बायको करणारा जर असला तर त्याला तुम्ही काय म्हणणार, बरं म्हणणार का? अहो साधं लग्न महाराज एखाद्याने जर महाराज एखादी दुसरी बायको केली मेल्यानंतर आहे की नाही, समजा पहिली बायको मेली आणि मेल्यानंतर महाराज त्याने दुसरी बायको केली तरी लोक नावं ठेवतात. मग असे त्यांनी इतक्या बायका केल्या महाराज, त्याच्यानंतर तो चोऱ्या माऱ्या केल्या, राजकारण केलं, मग गुण तरी चांगले आहेत का असं तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला गोष्ट सांगू महाराज, मी तुमचं 2 मिनटं घेईल, 2% चार्जिंग आलेली आहे, मी चार्जिंग लावतो म्हणजे पुढचा आपल्याला विषय मांडता येईल. 1 मिनटं. मोबाईलची चार्जिंग 2% आलेली आहे. मध्येच विषय महत्त्वाचा, आता थोडाच विषय राहिला पण मध्येच कट होऊ नये. ओके महाराज, या ठिकाणी महाराज सांगतात की भगवंताचे गुण तरी चांगले आहेत का बुवा असं या ठिकाणी म्हणतात. पण महाराज ऐका, पुढे ऐका, भगवंताचे रूप गुण असे जरी असले तर आपला हा दृष्टीचा विषय, हा नास्तिकवाद्यांचा विषय आहे, हा स्वतःला पुरोगामिक म्हणून घेणाऱ्यांचा विषय आहे. पण तुम्हाला सांगू, भगवंताने जे जे चरित्र केलं, भगवंताने जे जे लीला केल्या, या लीलांच्या पाठीमागे, या गुणांच्या पाठीमागे, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं होती म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणून आपल्या दृष्टीमध्ये ते, आपण कुठल्या दृष्टीने पाहतो हे त्याच्यावर अवलंबून आहे महाराज आहे की नाही. दृष्टी एक लक्षात ठेवा. काय झालं, ज्यावेळेस सीतामातेला जिंकून आल्यानंतर सगळे अयोध्येमध्ये आले, सगळेजण अयोध्येमध्ये आल्यानंतर प्रकार असा घडला, सगळ्या वानर सेनेने विचार केला, बुवा आपण ज्या सीतामातेसाठी युद्ध केलं, रावणाला हारून आलो, त्याला मारलं, अशी ती सीता नेमकी दिसते तरी कशी, म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला. मग आग्रह धरल्यानंतर हनुमंतांनी सांगितलं लक्ष्मणला सांगितलं की बा या सगळ्या वानरांची अशी इच्छा आहे की श्री रामचंद्र प्रभू आणि सीतामातेला जोडीने पाहिजे. आता पाहिजे होतं सीतामातेला, पण ते असं नाही म्हणू शकणार ना की सीतामातेला पाहिजे आहे. मग एखादा असं कसं म्हणेल बुवा मला तुमच्या बायकोला पाहिजे आहे, असं म्हणणं योग्य नाही. म्हणून जोडीसहित पाहिजे आहे, म्हणजे सीतामातेला पाहता येईल. ठीक आहे महाराज, रामचंद्र प्रभू आणि सीतामाता हे दोघंही सिंहासनावर विराजमान झाले आणि सगळे वानर, म्हणजे मी सांगतोय बरं का, आपली म्हणजे दृष्टीच्या अनुषंगाने पाहणारी जीवाची लोकांची भूमिका असते. काय झालं, हे सगळे वानर होते महाराज, हे सगळे वानर सीतामातेला आणि रामचंद्र प्रभूंना प्रदक्षिणा मारायचे आणि पुन्हा असं येत असताना असं करायचे, म्हणजे असं शिटकारून महाराज पुढे चालायचे, तोंड वाकडं करायची सगळी. नेमकं चाललं काय, लक्ष्मण म्हणतोय हनुमंत यांचं नेमकं चाललं काय. तेवढेच महाराज हनुमंतरायांनी विचारलं वानर सेनेला, का रे
तुम्ही असं का सीतामातेला पाहिल्यानंतर असं का बोलता? ते म्हणे काय म्हणे, आम्ही त्या सीतामातेसाठी इतकं हे केलं, तितकं ते केलं, युद्ध केलं, आम्हाला वाटलं काही सीतामाता विशेष असेल. काय म्हणले, काही सुंदर नाही म्हणले. ते म्हणले का सुंदर नाही म्हणले? म्हणले आम्ही माग पलटून गेलो म्हणले तर सीतामातेला आमच्यासारखी शेपूटच नाही म्हणले. शेपूट नाही म्हणून ती सीतामाता सुंदर नाही. दृष्टांत संपला, विनोदाचा भाग सोडा. परिस्थिती अशी आहे महाराज की वानरांच्या दृष्टीने सौंदर्य कशाने शेपूट असलेला असेल तर सुंदर, म्हणजे वानराच्या दृष्टीने त्याला सौंदर्य. म्हणजे आपली दृष्टी म्हणजे कशी, वानरासारखी महाराज. आला का लक्षात? आपण भौतिक जगाच्या अनुषंगाने विचार करतो म्हणून त्या रूपाने आपण पाहतो. तर ऐका महाराज, भगवंताने हे जे गुणात्मक पद्धतीने अनेक गोष्टी, आता रुक्मिणी स्वयंवर होत असताना रुक्मिणी मातेने जे पत्र लिहिले ते पत्र वाचा तुम्ही. त्या पत्रामध्ये भगवंताचं रूपाचंही आणि गुणाचंही अतिशय सुंदर अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणून भगवंताला कशा दृष्टीने पाहतो आणि तो कशा दृष्टीने सुंदर वाटतो हे महत्त्वाचे. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. ऐका, ज्यावेळेस अकबर राजाने सांगितलं बिरबलला या जगातला सगळ्यात सुंदर बाळ घेऊन ये, जगातला सगळ्यात सुंदर बाळ घेऊन ये. बिरबल गेला आणि त्याने बाळ आणलं. ते बाळ असं आणलं, अतिशय महाराज शेंबळं, घाण, एकदम अशा पद्धतीने चिपड्या निघलेलं, डोळ्यातून घाण वाहत असलेलं, शेंबूळ वाहत असलेलं, जखमा झालेलं असं एकदम अभद्र बाळ राजाच्या समोर बिरबलाने आणलं. बिरबलाने आणल्यानंतर अकबर राजाजवळ दिलं. म्हणजे या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात सुंदर हे बाळ आहे म्हणले, घ्या. अकबर म्हणला, अरे म्हणले काय कळतं का म्हणले बिरबला तुला? अरे हे काही सुंदर बाळ आहे का म्हणले? कसं आहे म्हणले, सगळ्या शेंबूळ निघतोय, कानातून सगळे काही घाण निघते आणि इतका घाणेरडा त्याचे केस कुठं, आंघोळ केली नाही, वास मारतोय, हे काही सुंदर बाळ आहे का म्हणले? कळतं का तुला? तेवढेच महाराज बिरबलने जे उत्तर दिलं ते ऐका. बिरबल म्हणतो, महाराज हे तुमच्या दृष्टीने वाटतंय, पण एक काम करा, याच्या आईला बोलवा. याच्या आईच्या दृष्टीमध्ये या जगाच्या पाठीवर या बाळासारखं सुंदर बाळ दुसरं कोणीच नाही. आला का लक्षात? हो, या जगाच्या पाठीवर याच्यासारखं सुंदर बाळ कोणीच नाही. महाराज दृष्टांत संपला. आईच्या दृष्टीने पाहिलं तर ते घाणेरडे असलेलं बाळसुद्धा कसं वाटतं, सुंदर वाटतं. आईच्या दृष्टीने पहा तर ते बाळ सुंदर वाटेल. तसंच महाराज या भगवंताचं रूप तुम्ही जीवाच्या दृष्टीने पाहू नका, अज्ञान अविद्या रूपाच्या दृष्टीने पाहू नका. त्या भगवंताचं रूप तुम्ही माझ्या तुकोबारांच्या दृष्टीने पहा, माझ्या ज्ञानोबारांच्या दृष्टीने पहा. नक्कीच तो देव तुम्हाला सुंदर वाटल्याशिवाय राहणार नाही. महाराज असा तो सुंदर असा परमात्मा ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या दृष्टीने पहा. नक्कीच तुम्हाला तो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर वाटेल. आणि करकटेवर ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर आवळे निरंतर याची ध्यान. तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख पाहिणं श्रीमुख आवडीने. अशा पद्धतीने या अभंगाचं चिंतन निरूपण मी तुमच्यासमोर माझ्या अभ्यासाच्या कुवतेनुसार, अध्ययनाच्या कुवतेनुसार तुमच्यासमोर मांडलं. हे कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराज घरी असल्यामुळे महाराज अनेक अभंगांवर चिंतन करण्याचा योग या ठिकाणी आला. मला खूप आनंद वाटला महाराज की याच्या निमित्ताने एक चांगल्या अभंगांवर चिंतन मांडण्याचा योग आला. सात्विका भरणे रोमांशी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे हे अष्टसात्विक भावाचं वर्णन करणारं अभंगाचं चिंतन देखील मला शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्या फेसबुक पेजवर मला मांडण्याचा योग आला. आणि त्या अभंगाचा पूर्ण सिद्धांत पुरावे याच्यानुसार मला अभ्यास करायची संधी मिळाली आणि अनेक ग्रंथांची प्रमाणं देऊन ते अभंगाचं चिंतन मांडलं आहे. अतिशय अभंगाच्या एक भावार्थ, एक अर्थ, एक शब्दाची फोड त्याच्यात केली. ते सुद्धा तुम्ही ते चिंतन तुम्ही पाहू शकता. पंढरीचे भूत मोठे, या नेमकं पंढरीचं भूत म्हणजे काय, नेमकं भूताचा संबंध नेमका काय, त्याच्यावर एक अद्वैत सिद्धांत अतिशय चिंतन मांडण्याचा योग मला आला. तेही प्रवचन तुम्हाला फेसबुकवर पाहायला भेटेल. देवाची घरी देवे केली चोरी, देवे देव नागोने केला भिकारी. अद्वैत आता सुंदर अशा अभंगावर चिंतन मांडण्याचा योग आला. तेही तुम्ही फेसबुकवर तुम्ही माझ्या अकाउंटवरती चिंतन पाहू शकतात. आणि आज सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या अतिशय सुंदर अशा अभंगावर मला या ठिकाणी चिंतन मांडण्याचे योग या ठिकाणी आला. महाराज वास्तविक पाहायला गेलं मला काही माहीत नव्हतं आज माझं प्रवचन आहे, पण मी ग्रुपवर एकदम पाहिलं. मला खंदारे महाराजांनी कॉल करून सांगितलेलं होतं तुम्हाला एखाद्या अभंगावर किंवा चिंतन किंवा अभंग तुम्हाला सांगावं लागेल किंवा प्रवचन करावं लागेल, पण काही माझी कामं असल्यामुळे मला योगामध्ये जमत नव्हतं. पण आज
योगायोग महाराज एकदमच माझ्या नावाचा उल्लेख मेसेजमध्ये केला आणि मी ते एकदम ग्रुपवर पाहिलं. अरे म्हटलं आता हे आपल्याला प्रवचन सेवेसाठी आलेलं आहे. तर महाराज या ठिकाणी प्रवचन सेवेचा योग या ठिकाणी आलेला आहे, सेवा करण्याचा योग आलेला आहे. असो जरी आज देहाने आपल्याला पंढरपूरला जाता नाही आलं तरी महाराज लक्ष लक्षवणे अंतरी तो पंढरीचा वारकरी, असे महाराज लक्ष अंतरंगामध्ये लावा. तो पांडुरंग काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. अशी असणारी जी महाराज अक्षयरूपी जी पंढरी आहे ती पंढरी इथेच आपल्या हृदयामध्ये आहे आणि हृदयामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहे. त्याचा अभ्यास करा, त्याची साधना करा, नक्कीच महाराज कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. पुंडलिकवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. गुरुवर्य गोविंद बापू ताराताई महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.